नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी मेकअप करून कुठे चालले थांबा कळेलच. मी इथे नावाच्या स्टेशनवर आले आहे. भाऊ माझ्या आधीच पोचले होते रेश्माताईला घेऊन. नंतर रेश्माताई आणि मी वैशुताईची वाट बघत बसलो. तेवढ्यात आली वैशुताई. तिला ट्रेनने जायचं म्हणून खूपच आनंद झाला होता, म्हणून ती धावत धावत आमच्याकडे आली. उरण स्टेशनवरून निक्की, सुवर्णाताई, माईताई आणि कांचनताई येणार होत्या. तेवढ्यात आली आमची ट्रेन आणि ताई तर डोअरमध्येच उभी होती आम्हाला हाय करायला. आम्ही ट्रेन थांबल्यावर पटकन जाऊन ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये एकत्र आल्यावर काय मग मज्जाच मस्ती. आमची मस्ती चालू झाली. संध्या मामीनी ते आम्हाला डेअरी मिल्क्स आणले होते. आम्ही डेअरी मिल्क्स खाल्ले आणि नंतर जशी ट्रेनमध्ये बसण्याची घाई होती तशीच आम्हाला उतरण्यासाठी सुद्धा घाई झाली. आम्ही पटापट सर्वजण ट्रेनमधून उतरलो. पायऱ्यांवरून उतरायचा आम्हाला खूप कंटाळा आला होता, म्हणून अशा स्लोपवरनं आम्ही सर्वजणी उतरलो आणि मॉलमध्ये गेलो. तर मॉलमध्ये बघते तर काय, ही एवढी मोठी लाईन. ही लाईन बघूनच आम्हाला कंटाळा आला. पहिल्यांदा मी अशी लाईन बघितली असेल मॉलमध्ये. नंतर आम्हाला लेडीजची एक वेगळी लाईन दिसली, म्हणून आम्ही पटकन लेडीजच्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो आणि मॉलमध्ये एंट्री केली. तर इथे आम्ही सर्व बहिणी सिनेमा बघायला आलो, दशावतार. आम्ही 3rd फ्लोअरवर सिनेमा थिएटरजवळ पोचलो. निकीला करायचा होता इथे मेकअप, म्हणून आम्ही वॉशरूममध्ये गेलो. त्याच्यासोबत बरं मी पण थोडीशी पावडर आणि लिपस्टिक लावून घेते आणि आम्ही दोघींनी मेकअप केला, फोटोशूट पण केला आणि आम्हाला इथं खूप उशीर झाला. तर आमच्या ताई काय बोलल्या बघा, ऐका तुम्हीच आता. सुवर्ण ते काय झालं, भडकलीस का? हा कसं आहे मग फोटो काढायचे. फोटो ते पण बाथरूम मध्ये फोटो काढलेले. चेकिंग करताना पण आम्हाला ते विचारलं तुम्ही 8 जण आहेत, बापरे बचत गटवाले तुम्ही आलात का? तर नाही, आम्ही सगळ्या बहिणी म्हणून आलेलो आहे तिथे सर्व. नंतर आम्ही जाऊन सीट्सवर बसलो. वैशुताईला लागली खूप भूक. ती बोलते जा पॉपकॉर्न घेऊन या, म्हणून निकी आणि मी पॉपकॉर्न्स आणायला इथे आलो खाली. मूवी स्टार्ट झाली दशावतार. मूवी संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो. परत लागली आम्हाला भूक, म्हणून मग आम्ही KFCमधून चिकन नगेट्स, कोल्ड्रिंक्स आणले. सर्वांनी त्याचा छान आस्वाद घेतला, कारण उपवास सर्वांचे सुटले होते. चिकन्स आणि कोल्ड्रिंक्स आम्ही सर्व खाल्लं आणि मग ठरवलं आपण पिऊकडे जाऊया. पिऊकडे जाण्यासाठी आम्ही खारघर स्टेशनवर उतरलो. रिक्षामध्ये आम्ही बसलो. बघा, रिक्षामध्ये पण आम्ही इथे भेळ घेतली आहे खायला आणि 4घीजणी एका रिक्षामध्ये बसलो. आम्ही खारघरला पिऊच्या घरी पोचलोच. पिऊला खूप आनंद झाला आम्ही तिच्या घरी आलो म्हणून. तिने आमचं छान असं वेलकम करून घेतलं. पिऊ म्हणजे आमची सर्वात छोटी बहीण. तिने आम्हाला खायला खूप काय नाश्त्याला दिलेलं होतं. चिकन, ढोकला, समोसा, चहा, कॉफी. आधी आम्ही तिला नाहीच बोलत होतो. तिला आम्ही स्वीट आणलं होतं, ते स्वीट दिलं आणि खायला नाही म्हणता बघा आम्ही सगळं काही संपवलेलं आहे. नंतर आम्ही पिऊला बाय बाय करून आम्ही घरी परतलो. JNPTमध्ये आम्ही 7:30 वाजता पोचलो आणि आजचा दिवस आमचा खूप भारी गेला. 1 नंबर. बाय बाय.